मृणालीताई गोरेचं उड्डाण पूल आहे यावरती 2 दिवसांपूर्वी महापौर येऊन गेला. 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे. या वेळामध्ये पूर्णपणे सुरळीत हे जे ब्रिज आहे ते देणार आहेत. तर काय सांगा? मी लोकशाहीच्या माध्यमातून मी आदरणीय महापौरांना एक विनंती करतो की ताई 15 दिवसामध्ये आपण काय करणार आहात. त्या बेरिंग ज्या टाकलेल्या आहेत, त्या लोखंडी पट्ट्या टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही काढणार आहात का? जो ब्रिज व्हायब्रेट होतोय तो तुम्ही कसा दुरुस्त करणार आहात? 15 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता? 15 दिवसामध्ये खूप तर तुम्ही डांबरपट्टी मारू शकता, जिथे खड्डे पडलेले त्याच्यावरती पॅच मारू शकता, या पलीकडे काय करू शकता. परंतु जो कालावधी गेलेला आहे, ज्या कामाला 2 ते 3 वर्ष लागले पाहिजे होते त्याला 7 ते 8 वर्ष लागतात. जिथे 209 करोड मध्ये हा ब्रिज बनला पाहिजे होता तिथे 248 करोडच्या आसपास ब्रिज जर बनतो तर हे भरपाई तुम्ही कोणाकडनं करणार आहात? त्या 15 दिवसामध्ये तुम्ही ती भरपाई करून देणार आहात का? हा नागरिकांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, आणि एवढे पैसे खर्च करूनही तुमचा हा जो ब्रिज आहे तो निकृष्ट दर्जाचा का? हा तुम्ही प्रशासनाला जाब विचारते म्हणून का बोलत नाहीयेत महापौरताई? एकीकडे आपण नरेंद्र मोदीजींचा पंतप्रधान पदाला कार्यकाळ झाल्याबद्दल आपण आनंद व्यक्त करतो, परंतु एका बाजूला हेच अधिकारी, हेच कंत्राटदार त्यांच्या नावाला काळीमा पासत आहेत ना. आम्ही महायुतीच्या विरोधात नाही आहोत, सरकारच्या विरोधात नाही आहोत, परंतु आमची अपेक्षा आहे की जनतेचा पैसा हा पाण्यात जाऊ देऊ नका महापौर महोदय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.